रत्नांचे दिवे माणिकांच्या बाती हिरे या मोठी ज्योती भावे करू आरती जय देवी मंगळागौरी. आता आरती झाली, आता होईल खेळांची सुरुवात. आता ह्या सगळ्या ज्या आधीच्या जाणत्या जुन्या ज्या स्त्रिया आहेत ना, त्यांना जर विचारलं तर 100पेक्षा जास्त खेळ आणि 100 खेळ असते एवढे तरी खेळ आपण खेळले जातात. प्रत्येक खेळ आहे लयबद्धता आणि त्याबरोबर त्या खेळाबरोबर म्हटली जाणारी गाणी ही स्त्री भावनांचं तिच्या कौटुंबिक सुखदुःखाचं प्रतिबिंब आहे. गोरेगावच्या अंबामातेला वंदन करू आणि आम्ही खूप खूप नाचूया. चला साधी कुठलीला सुरुवात करूया. अनुजा आणि नंतर पप्पा हरतील बरं का, आणि त्याच्यानंतर मनाली आणि गौरी पण एक वेगळीच फुगडी दाखवतील. मग नंतर दोन्ही तयार राहून का जोड्या. चला मग गाणं सुरू. लोगडी बाई लोगडी जरी काठी लोगडी जरी काठी लोगडी सखी चैतन्य ग्रुपची पहिलीच फुगडी पहिलीच फुगडी सखी चैतन्य ग्रुपची पहिलीच फुगडी पहिलीच फुगडी. मधुरा म्हणाली नंतर मनाली आणि गौरी तयार ना पटापट. आता पक्वा. पक्वा एक विशिष्ट पद्धत आहे, त्याच्यामुळे एक रिदम येतो आणि एक जोर येतो. चला बघूया बरं. मामाने दिली मला सोन्याची फुगडी सोन्याची फुगडी तुझी न माझी पहिलीच फुगडी पहिलीच फुगडी पहिलीच फुगडी. आता सगळं स्वच्छ झालंय. बसपुडी पण अजून साधून पण घ्या बरं. बसपुडी करायला तयार आहेत का. चला गौरी आनंदी श्राव्या श्रुती तयार. साड्या वगैरे ऍडजस्ट कराव्या लागतात ना. आता सगळं घालून विचार करा. दाग दागिने सगळे साड्या वगैरे घालून हे खेळ खेळायचे. हा आणि ह्या दोघी माहिती की बरं का, श्रुती आणि गाथा. चला. बस फुगडी पाय बांधली पायाची माती जळून गेली गळता गळता काटा देता भाऊजी भाऊजी काटा काढ भाऊजी आण रिंगणात आमची फुगडी अंगात 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 अंगात. आता पाहिजे मुली बघा बरं. छान सगळं साधन वगैरे स्वच्छ झालंय. गौरी आनंदी आनंदी श्राव्या आणि अनुजा. ठीक आहे चला आपण ना
आपण काय म्हटलं तर पालखी मांडी घालत नसतो ना आपण, असं म्हणतात ना. पण फुगडी खेळामध्ये तर बघा काय काय प्रकार आहेत. 1 2 3 4. पालखी मांडी घालायची नाही, घालायची नाही. पण फुगडी खेळले तर अडवायचं नाही, अडवायचं नाही. पालखी मांडी घालायची नाही, घालायची नाही. फुगडी खेळले तर अडवायचं नाही, अडवायचं नाही, अडवायचं नाही, अडवायचं नाही. अनुजा सगळं नाही आपण सगळं स्वच्छ केलं ना. पण माहितीये का एक छोटं मुलगी वटवाघूळ दिसते तिकडे. वटवाघूळ माहिती का? पकडायचं का? सापडतो पकडा. 2 वटवाघूळ एक सोडून गेलं बघा बघा. एक आहे श्राव्या आणि एक आहे पेंडा. ही एक वेगळीच फुगडी बघा. याला म्हणायचं वटवाघाची फुगडी. आणि बघा बघा 1 2 3 4. आमची फुगडीच नाही. बघा 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 1 2 3 4. 1 2 3 4. कपाळी लावते कुंभाची कुंभाची. बघा आमची फुगडीच न्यारी, फुगडीच न्यारी, फुगडीच न्यारी, फुगडीच न्यारी, फुगडीच न्यारी, फुगडीच न्यारी. मस्त. हा बघा आता किती छान. पण वटवाघळा गोड आहेत की नाही सांगा मला. बाकी लोक घाबरतात. काय वटवाघळांसाठी. आता झोपाळ्याची तयारा गाथा म्हणाली श्रुती, अनुजा स्नेहा श्राव्या. चला आता वटवाघूळ झालं. आता मस्त आराम करणार आहे बघा बरं. श्रावण आणि झोपाळा. श्रावणामध्ये झोपाळा हे एकदम फिक्स समीकरण आहे बरोबर. तुला या किती जणींना आवडतं? आवडतं. छान सगळ्यांचे हात वर आले. झोपाळा तुला बघा बरं आता कसा आहे हा. चला सयानो या खेळायला अंगणी माझ्या श्रावण दिला, अंगणी माझ्या श्रावण दिला. चला सयानो या खेळायला अंगणी माझ्या श्रावण दिला, अंगणी माझ्या श्रावण दिला. आता श्रुती आणि तुला झाली बाबा. आता रंगबिरंगी श्रावणात सगळीकडेच मनमोहक रंग दिसतात. बघा आमच्या या फुलपाखरांचे रंग. या बघा बरं कोण कोण आहेत. गौरी अनुष्का श्राव्या, मनाली श्रुती गाथा. थोडं या साईड थोडी या साईड. बस 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 बस. छान दिसते फुलपाखरू. आठवलं छान ना किती दिसते फुलपाखरू. दसऱ्याला लुटायचं आत्याचं पान, आत्याचं पान. फुलपाखरू आमचं बागडते छान, बागडते छान. फुलपाखरू आमचं बागडते छान, बागडते छान, बागडते छान, बागडते छान, बागडते छान, बागडते छान. बघा मला सांगा रंग आणि निसर्गाला सुद्धा रंग आवडतात की नाही. मग निसर्गानेच निर्माण केलेला मोर, त्यात आहेत सगळे रंग. मोराच्या फुगडीसाठी विद्याताई, सुगंधाताई आणि मनीषा आणि मनाली. या बरं. तर आपण मोराची फुगडी घालूया. पण आता मोर कुठे बघताय का? मोर आहे त्यांच्या पदरात. आता बघा पदरातला मोर, जरतारी मोर. श्रावण आला रंगाचा रंगाचा, भरभरले अंगणाचं अंगणाचं. मनीषा मोर माझ्या पदराचं पदराचं, मनीषा मोर माझ्या पदराचं पदराचं. मोराच्या फुगडीत बघायचं बघायचं, मोराच्या फुगडीत बघायचं बघायचं. हा रंग बघून झाले कसं शांत वाटलं. बघा पद्मासन घालतायत ह्या दोघी जणी. आत्ता एवढ्या नुसते इकडे तिकडे बाळून त्या शांतपणे घालणार आहेत दोघी जणी. कोण माहितीये? श्राव्या आणि गाथा. या लवकर पद्मासन घाला. पद्मासनाची फुगडी खेळूया.
थोडी असं मध्ये या ना मध्ये. मॅडम 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 असं मध्ये थोडी असं थोडी मध्ये या बस 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 एवढंच बस. तयार 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 रेड चला. ज्ञानेश्वरांनी सांगितला गीतेचा अर्थ पद्मासन तुकडी खेळण्यात आहे श्राव्या गाथा समर्थ श्राव्या गाथा समर्थ आता अनुष्का गौरी मनाली अनुजा. एका हाताची फुगडी. बघा फुगडीचे किती प्रकार आहेत. आम्ही थोडेसे दाखवणार आहोत पण हे थोडेसे म्हणजे एवढे आहेत माहिती का. एका हाताच्या फुगडीसाठी तयार हो तयार. 1 2 3 4. एका हाताची फुगडी मामा देतो निगडी. एका हाताची फुगडी मामा देतो निगडी. तुझ्याला नाही गोरा मामा माझा गोरा मामा माझा गोरा मामा माझा गोरा. बघा ऐका झाली. आता फुगड्या तुम्ही हात घालता ना. आता हात तर धरायचे पण वेगळ्याच प्रकारे. कशा माहिती का नकुल्या म्हणतात त्यांना. म्हणजे कशा करायचं की दाखवतील आपल्या गाथा आनंदी सुगंधा मनाली सुमेधाताई आणि रोहिताई. या लवकर. थोडी असं का थोडी असं आता नकुल्या सगळ्यांनी एकदा दाखवा हात कसे धरतात ते. आता बघा नख लागली म्हणजे ती कापून घ्यायची असतात सगळ्यांची कापलेली आहे. पण आता खेळतात फुगडी लागली नख तर बोलायचं नाही. हा सुरू. नकुल्या बाई नकुल्या चंदनाच्या टिकुल्या. एक फुगडी लाल रंगेत जाऊन उडाली. रंगेला आला लोंढा तिला माझा गोंडा. डोळ्यात होता बिंदू तो त्याला बांधला. मामीला आली गोसाली गेले मामा सुहानी. सुहानी गेली गडगडत मामी बसली बडबडत बडबडत अशा या नकुल्या. आता दंडफुटीसाठी तयार व्हा बरं. दंडफुटी कोणी आहे. या दंडफुटीसाठी दंडाला धरून खेळायची दंडफुगडी. हाताला धरून खेळायची हात फुगडी. असे विविध प्रकार आहेत. लहान ना पुढे तयार. आपण काय ना तयार. 1 2 3 4. दंड फुगडी दंडाची 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 शेराची शेराची. कधी गवारी पेलायची पेलायची. दसऱ्याला वाटी आणायची आणायची. दिवाळीला घालायची दिवाळीला घालायची. वाटी दगे दंडाला दंडाला बरोबर दिसतंय बरोबर दिसतंय. आणि फुगडी चला 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 बरा 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 आता दंड झाले हात झाले. कंबर. चला कंबर फुगडी घेऊया. कंबर फुगडीला गवळण फुगडी. याला ना गवळण फुगडी पण म्हणतात बरं का. सुगंधा विद्याताई मनाली आणि श्रुती. सुगंधाताई विद्याताई किती यायचं आणि नंतर तिकडे दोघींच्या मध्ये या. गवळण दोघींच्या मध्ये. हा बस 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 बस. परफेक्ट. चला आता आहे कंबर. धरली का मावली का मावली का. अरे मावून घ्या कशी पाड आपल्याला खेळायचीच आहे. चला गवळण फुगडी गवळण नाचे गवळण फुगडी गवळण नाचे. माती बैलाचा डेरा ती
हळूचा डेरा ती हळूहळू चाले माती तैनाचा डेरा ती भरभर चाले माती तैनाचा डेरा ती भरभर चाले गवळ नाचे गवळ नाचे फुला ती दोघांची फुगडी तर झाली वेगवेगळे आपण प्रकार बघितले आपण तिघा जणांची फुगडी बघूया विद्याताई सुमेधाताई सुगंधाताई रोहिणीताई मनीषाताई आणि श्रुतीताई मुंबईत आहे पाटण कॉलेजची हवा मुंबईत आहे पाटण कॉलेजची हवा आमची त्रिकुटाची फुगडी लवकर बघा आमची त्रिकुटाची फुगडी लवकर बघा कशी दिसते बघा मुंबईत आहे पाटण कॉलेजची हवा आमची फुगडी कशी दिसते बघा आमचं त्रिकूट कसं दिसते बघा कसं दिसते बघा कसं दिसते बघा आता तिघांची झाली आता चार जणांच्या फुगडीला चौफुला म्हणायचं अनुजा मनाली समृद्धीताई श्रुतीताई आनंदी श्राव्या अनुष्का आणि रोहित या बाळांना आनंदी श्राव्या अनुष्का बाय आनंदी श्राव्या अनुष्का हां बाय बरे आहेत ना थोडीशी मागे थोडीशी मागे यांना पुढे बोलवा बस 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 पण माझी फॅमिली कामं मारत असतात आता एकदम वैशिष्ट्यपूर्ण बघा घरी तवा असतो की नाही बघा तव्याची पण फुगडी बघा बरं तवा घेऊन या त्याला तवा गिरकी म्हणतात तवा गिरकी सगळ्या पहिल्यांदा आनंदी आणि मनाली दाखवली सगळ्यात पहिल्यांदा आनंदी आणि मनाली आणि मग छोट्या दोघी जणी सुद्धा दाखवते श्राव्या श्राव्या आणि हा चला बघा बरं तवा घेतली तव्यावरती बसले ना बघितलं तुम्हाला दिसतंय का तव्यावरती बघितलं का बसले आणि आता घ्यायची गिरकी आता घ्यायची चला तयार आनंदी बाळा तयार गुड म्हणाली काय तयार चला 1 2 3 तवा किरे भर 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 बाला मागे भर 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 म्हणाली किरे भर भर आणि किरे भर भर आणि किरे भर भर आणि किरे भर 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 जाता तयार हो घर घर गिरकी तांदळाची गिरकी हलवली माझी हलवली माझी हलवली माझी या सगळ्यामध्ये कमळ फुगडी त्याच्यात पाय ठेवायचे 4 उभेला 4 बसणार बघा तवा कमळ म्हणतात त्याला कमळाची फुगडी म्हणतात खूप सुंदर दिसते खूप सुंदर असा म्हणजे जे ड्रोन वगैरे त्याच्यात वर्ण वगैरे शूट केलं तर अगदी छान दिसते याच्यामध्ये सुगंधाताई विद्याताई मनाली आणि श्रुतीताई उभ्या आहेत सुगंधाताई विद्याताई मनालीताई आणि श्रुतीताई उभ्या आहेत पूर्वा श्राव्या गाथा आणि आनंदी
तयार. 1 2 3 4 1 2 3 4 कमळात कमळात फूल कमळाचं कमळाचं फुलात फूल कमळाचं कमळाचं ब्रह्मकमळ म्हणायचं म्हणायचं श्री विष्णूला बघायचं बघायचं श्री विष्णूला बघायचं 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 बघायचं. मस्त. आणि आता ह्या जे बघा तवा झाला बघा तवा झाला आणि दुसरं काय करायचं असतं आपल्याला तवा कशी लागतो पोळ्या करायला ना लाटणं पाहिजे ना त्याच्याबरोबर पोळपाट लाटणं. चला बरं लाटणी घ्या आणि लाटण्याची फुगडी खेळून बघूया बघा बरं. आणि चला तयार. लाटणं फुगडीचे तयार झाले. मध्ये काळामध्ये छोट्या काळामध्ये छोट्या काळामध्ये चला आम्ही नाही घेते ना माझ्याकडे म्हणजे त्यांना चौघांना जागा पाहिजे. 1 2 3 4 पोळपाट लाटणी पोळपाट लाटणी लहानपणी मार चांगला खाल्लाय कोणी मी खाल्लाय लाटण्याचा मार पण आजी वाचवायची कोण माझी घाल आजी वाचवायची कोण माझी घाल. पोळपाट लाटणी लहानपणी मार चांगला खाल्लाय कोणी आता याच्यानंतर आपण बघणार आहोत. याच्यानंतर कमळ फुगडी आणि किती सुंदर सगळं दिसतं बघा. या वेगवेगळ्या फुगड्या आहेत ना कमीत आता जेव्हा दाखवल्या आहेत ना त्याच्या दुप्पट आहेत. कितीतरी शयन फुगडी कासव फुगडी आणि बऱ्याच वेगवेगळ्या फुगड्या आहेत त्याच्यामध्ये ज्या आम्ही तर काही फुगड्या आम्ही घेऊ नाही शकलो. आपण एखादा सुंदर बघूया पुढच्या भागाकडे बघूया. नुसते हेच म्हणजे फुगड्या म्हणजेच मंगळागौर नाही आहे. खूप सुंदर सुंदर फुगडे खेळ आहेत. चला आपण सुरुवात करूया. मंगल प्रभात झाली सकाळी पूजा झाली. आता कोंडा आला सकाळ झाली आणि आपण बघूया कोंबडा कसा आरवत होते आणि किती कोंबडे आपल्याकडे. कोंबड्या की कोंबड्या आहेत कोंबड्या आहेत ना छोट्याशा. चला गौरी पूर्वा शाप्या श्रुतिका सकाळ झाली कमळ उमललं. कमळ आपण श्री विष्णूला वाहून झालं आणि आता अंगणामध्ये कोंबडा होतोय. तयार. आकाबाईचा कोंबडा आला माझ्या दारी आकाबाईचा कोंबडा आला माझ्या दारी आणि त्याला तारी अजून त्याला पाणी आकाबाईचा कोंबडा. सकाळचं छान मंगल वातावरण सुरू झाले आणि जिची मंगळागौर आहे ना अशी ही नवीन मुलगी जेव्हा लग्न सासरी येते त्यावेळेला तिकडची प्रत्येक गोष्ट मनापेक्षा निराळी असते. दिंड्या मोठीसाठी तयार होऊया ना आपण. श्रुतीताई संबंधाताई समृद्धीताई आणि अनुजाताई. मग ही काय कसं करा की पूजेसाठी सगळी पूजेसाठी वस्तू आणायच्या असतात. फुलं आणून झाली तुळशी पण पुडायच्या असतात त्या आणायच्या. तर याचा पुढचा काय बघूया आपण. दिंड्या मोडत होती. हात जे आपण मोडतो तेव्हा खूप त्याचा आवाज होतो त्याच्या हाताच्या हालचाली लयबद्ध प्रकारे जे होतात ते खूप सुंदर दिसतात. 1 2 3 3 4 1 2 3 3 4 दिंड्या मोडत पोरी दिंड्याची नामधोरी दिंड्या मोडत पोरी दिंड्याची नामधोरी पक्व घालत पोरी पक्व्याला जोर नाही तुळशी खुंडत पोरी पूजेला उंच झाली दिंड्या मोडत पोरी दिंड्याची नामधोरी दिंड्याची नामधोरी दिंड्याची नामधोरी. सुंदर वाटतो. आवाज वगैरे टाळ्या नका वाजवू. आता काय वाजवूया. बब्बा एक विशिष्ट पद्धतीने घालायचा असतो आणि
आणि खूप छान जमतो आमच्या दोन्ही मैत्रिणींना. याच्यानंतर आपण समृद्धीताई, अंजताई म्हणा, मनीषाताई आणि मनालीताई. काय बघा, आपली ही आवडीची कामं म्हणजे कृषी पुढाचं काम वगैरे तर नवीन करतेच बाबा, नवीन आलेली मुली. त्याचबरोबर आपल्याला कामं आवडीची असो नसो करायचं असतातच की नाही. आता ती सगळ्या गोष्टींची काळजी करते, नवीन आलेली नवीन. ती काय म्हणते, चला आपली बागेत लावलेल्या पडवळीच्या वेलीत पण तिसाठी पडवतो. नवीन आहे सगळं, आपलं करून घ्यायचं असतं. चला आडवळ घुम, आडवळ घुम. ती वेळ आहे ना म्हणून एक मिनिटात अडकली आहे अशी. आणि ती बघा कशी आहे आता, 1 2 3 3 4. आडवळ घुम, पडवळ घुम. पडवळीच्या वेलीवर पाय कसा देऊ, पाय कसा देऊ. आडवळ घुम, पडवळ घुम. कारल्याच्या वेलीवर पाय कसा देऊ, पाय कसा देऊ. डोक्याच्या वेलीवर पाय कसा देऊ, पाय कसा देऊ. आडवळ घुम, पडवळ घुम, आडवळ घुम, पडवळ घुम, आडवळ घुम, पडवळ घुम, आडवळ घुम. पडवळ झालं, कारलं झालं. आल्या बघा आता मैत्रिणी खेळायला भोवर भेंडी. भोवर भेंडी खेळायला या बरं. चला 4 जण या भोवर भेंडी खेळायला. या मनीषा, हा कोण तुम्ही? हा श्रुतीताई. 1 2 एक हातात हात घालून एकमेकींच्या कमरेला घट्ट धरायचे आणि लयबद्ध हात झाले. थोडी ट्रिकी आहे. 3 वेळा एका दिशेने अँटी क्लॉक, 3 वेळा दुसऱ्या दिशेने. ठीक आहे, बघूया. 1 2 3 3 4. भोवर भेंडी भोवरा नाचे, पायातले पैंजण छुम छुम वाजे. भोवर भेंडी भोवरा नाचे, पायातले पैंजण छुम छुम नाचे. भोवर भेंडी भोवरा नाचे, पायातले पैंजण छुम छुम वाजे. सगळ्यांचं एकत्र मिळून ते करणं ही गोष्टच मुळे एकदा अत्यंत कौशल्याची आहे. खूप सुंदर, खूप सुंदर. आता किस बाई किस. बघा काय झालं, पुढची भाजी कोणती ना, सगळ्या झाल्या. पडवळ दोडका झाला. चला आता दोडका घेऊया आणि आणखी तोडून दोडका घेऊया. आता मी सगळ्यांची नावं घेते बघा बरं. अनुजाताई, समृद्धीताई, विद्या, रोहिणीताई, गौरी आणि श्रुतीताई. आणि दुसरीकडे मनालीताई, मनीषा, सुगंधा, स्नेहा आणि अनुष्का. सगळ्याच आहेत. सगळ्या तोडायला त्याला लवकर दोडकी तोडायची नसते ना. स्वयंपाक करायचा सकाळ आहे. तर आपली भाजी तोडायला सगळ्या मैत्रिणी तयार आहे. तयार, चला. 1 1 2 3 4. किस बाई किस, दोडका किस. दोडक्याची गोड लागते गोड. आईक तोड बाई आईक तोड, आईक तोड बाई आईक तोड. माझ्यानं दोडका किसवला, दादाला बायको ठरवला. किस बाई किस, दोडका किस. दोडक्याची गोड लागते गोड. आईक तोड बाई आईक तोड, आईक तोड बाई आईक तोड, आईक तोड बाई आईक तोड. एकीने सोडून दुसरीकडे गेले, दुसरीकडनं इथे आले. बघा हे आहे किस बाई किस. आता एवढ्या भाज्या, इतक्या भाज्या तोडल्या त्या वेलीवरनं, झाडांवरनं आणि छोट्या भाज्या तोडल्या. त्याच्यात आहे कोणा आणि किडा पण आहे. लवकर लवकर ते किड्याला मारायला चला. अनुषा, मनाली, गौरी आणि कोण आहे, समृद्धीताई आणि श्रुतीताई तयार. मला मारायच्या किड्याला चिरडा द्या, चिरडा. काच चिरडा या खेळाचं नाव आहे, काच चिरडा. ठीक आहे. पायात अंगठ्यात अंगठे, अंगठ्यात अंगठे जोडून असे एकमेकांच्यात घालून जोरदार टाकून किड्याला मारायचं ना. म्हणून 1 2 3 4. काच चिरडा, पाय मुरडा, पायावरून गेला बाबुरडा. किती ग बाई हा घाणेरडा, किती ग बाई हा घाणेरडा. काच चिरडा, पाय मुरडा, काच चिरडा, पाय मुरडा, काच चिरडा, पाय मुरडा.
मला आवडतं ताकात डेरा पळदिल ग गरगर गिरती ताकाची गिरती गरगर गिरती ताकाची गिरती गरगर गिरती ताकाची गिरती. ताक झालं, मस्त लोण्याचा गोळा काढला, श्रीकृष्णाला नैवेद्य पण दाखवला. आता वेळ सकाळची आहे स्वयंपाकाची, बरोबर आहे. मग काय, प्रत्येक स्त्री उभी स्वयंपाकघरी आपल्या किचनमध्ये, स्वयंपाकघर म्हणजे किचनमध्ये उभी, हातामध्ये परात, पातेली, तांबण, तपेली. हा एक असा वेगळा खेळ. मला थोड्या ह्या सगळ्या मुली इथे दिसत आहेत. झुंबा किती आवडतो? झुंबायला जाता की नाही? जाताना बरोबर ना, सगळे फिटनेस पे बरोबर. मुलीच खेळताना आपल्याला पण गरज लागते ना, आपल्याला वाटतं ना की निदान जरा. तर बघा, हा जो खेळ आहे ना, हा रोज घरी करा बरं का. हां, आणि त्याला म्हणतात परात, पातेली, तांबण, तपेली. परात, पातेली, तांबण, तपेली. याच्यामध्ये तयार मनाली आणि विद्याताई आणि मनीषाताई. अंतर केवढं विद्यापीठमध्ये? हां, आणि विद्यापीठ पुढे राहिलं म्हणजे हा पास. 1 2 3 4. परात, पातेली, तांबण, तपेली, घ्या बाई चमचा. 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 हा, नंतर हळूहळू प्रॅक्टिस करून पास पण करू शकता. सगळं व्यायाम सर्वांग काय ना, आपण पातेली झाली, लाटणी झाली, अस्त्रच नव्हती, पहिली अस्त्र ना आपली, लाटणं पहिलं अस्त्र. त्याचा प्रसाद प्रत्येकाने खाल्लेला असतो लहानपणी, मगाशी बघितलं आपण. आता त्याचा प्रसाद सगळ्यांना द्यायची वेळ येईल, पण ना दुसरं काय म्हणजे ना तिखट. आपण आता तिखट, मीठ, मसाला. आता दुसरं अस्त्र आहे आपलं. आता लाट्या ठेवूया. ओके, लाट्या ठेवूया. चला आमच्या त्याच्या लाट्याच घेऊन टाका आधी, मग नंतर दुसरं अस्त्र बाहेर करूया. आता चला. समृद्धी, अनुजाताई, गौरी आनंदी पुढे आहे. ओके, मनाली, सुगंधाताई, मनीषा आणि मणिताई. म्हणाले लाट्या बाई, लाट्या चंद्रनी, लाट्या मामाने दिल्या मला सारखी पेट्या. साजणी तू देवाच्या झाडाखाली देवाची गुजरी गळ्यातला हात माझा सापडली. काय करू बाई गळ्यातला हात माझा दिसतच नाही. आता चालेल बघू. चला, तिखट मीठ मसाला तयार सगळ्या. सगळे लाटण्याच्या बरोबरचा प्रभावी असं आहे. आणि जसं सगळे नवीन लोकांना जे असे वाईट लोक असतात त्याच्यासाठी जपूनच राहा असा एक इशारा पण तो आहे. त्याच्यामुळे आपल्याशी आपण रोज एक ठेवायची असं सगळेजण व्हॉट्सअपवरती सांगून आले ना. तर तसंच आता ह्या जणी बघा, आता नुसतं ते नाही, अशी प्रसंगी अशी दुर्गा असते आपली स्त्री, ती खरोखरी एरवी खूप मृदू, सॉफ्ट, मनमोकळी अशी असते. आणि एकदम बघा काय करते, देवळी पण असते. 7 वारांना 7 देवतांना नमस्कार पण करते. बघूया याचं. तिखट मीठ मसाला. 1 2 3 3 4. तिखट मीठ मसाला, फोडणीचे पोहे कशाला. आज वार सोमवार, महादेवाला नमस्कार. आज वार
गणपतीला नमस्कार, आभार गुरुवार, दत्तगुरूंना नमस्कार, घडती घटाला, उडीत डोले कटाला, घडती घटाला, उडीत डोले कटाला. सगळे झाले तिकट मीठ घालून छान स्वयंपाक झाला. आता ज्यांना ज्यांना पान आणि नंतर सुपारी लागते तर आपण सुपारी पण दाखवूया. सुपारी कशी खेळतात बघा बरं. सुमेधाताई, रोहिणीताई, स्नेहाताई, अनुजाताई, गौरी आणि म्हणाली. सुपारी म्हणजे सुपारी गडगडत जाते. सुपारी बघितली ना आपण, म्हणजे आता बघा कशी गडगडली. पण तिथल्या तिथेच सुपारी बाई सुपारी, तुझं लग्न दुपारी, सुपारी बाई सुपारी, श्रीवर्धनी सुपारी, सुपारी बाई सुपारी, श्रीवर्धनी सुपारी, सुपारी बाई सुपारी, तुझं लग्न दुपारी, तुझं लग्न दुपारी, तुझं लग्न दुपारी. हाजरा एकमेकींच्या हाजरा. सुमेधाताई तरी जोरदार काय झालं पाहिजे. मी तेच म्हटलं ना, हे असे असतात ते सगळ्यांकडे बघून विद्याताई, सुमेधाताई आणि आमच्या सुगंधाताई त्यांच्याकडे बघून आम्हाला पण स्फुरण चढतं की अरे त्या करता येतात. बाकी बोलती बंद एकदम. आता आपण ह्या कसं ते नवीन नवरी अशी की आता घरात थोडीशी रुळली, ती रुळली पाहिजे याच्यासाठी हे सगळे छान छोटे छोटे खेळ असतात. तिला सगळ्यांची ओळख व्हावी आणि तिला तिचा मोकळेपणा तिला मिळावा याच्यासाठी आता नाचगं घुमा. नाचगं घुमामध्ये तिला मध्ये घेतात आणि मग तिला सगळ्यांची मग ती आपण करते का मला सोडतात, हे बोलवतात, ते बोलवतात, हे सगळे. चला आता बघू बरं. बघितलं मुलं कसे नवीन नवरी असं मी म्हणते ना, मला तसं नवीन लग्न झालेली सोबत तरी आईला म्हणते तू असं म्हणते. नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाचू. या गावचा त्या गावचा सोनं नाही आला, हार नाही मला, कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा. या गावचा त्या गावचा माळी नाही आला, वेळी नाही मला, कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा. या गावचा त्या गावचा काका नाही आला, बावळा नाही मला, कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाचू. नाही जाऊच नाही शकत आता नाव घेतल्याशिवाय. नाही नाव घेतल्याशिवाय संस्कार नाही. खाणं पाहिजे ना. जोरदार मागणी सगळ्यांच्याकडनं. पाहिजे तर झालाच पाहिजे. बर. शंकराच्या पिंडीवर रेलमध्ये वागतो. शंकराच्या पिंडीवर बेल वाजते वाकून. शंकराच्या पिंडीवर बेल वाजते वाकून आणि प्रसादरावांचं नाव घेते. तुम्हा सर्वांचा मान राखून. आता तुमच्यापैकी पण काहीतरी घ्या ना. तुम्हाला एकटीला का काढतोय. आता ना समृद्धीताई नाव घेतील बरं का. आता ते जे नाव घेतील ना त्याच्यामध्ये मी मला एक दोन प्रश्न विचारेन. नाव नीट ऐकून ठेवा. त्या काय नाव घेतात ते नीट तुम्ही लक्षात ठेवा बरं का. खूप मोठा लांब लक्षात चला. वटपौर्णिमेला पूजते मी वट. वटपौर्णिमेला पूजते मी वट. आला नागपंचमीचा सण. दिंडा केली पंचमीला. नारळी भात केला नारळी पौर्णिमेला. राखी बांधते भावांना. बरं का, राखी बांधते भावांना. गोविंदा गोपाळाचे घुमले सूर. गोविंदा गोपाळाचे घुमले सूर. आले वाजत गाजत गणपती घेऊन. आले वाजत गाजत गणपती घेऊन.
माळेला देते गाठी शिलंगणाने केली दाटी शिलंगणाचं लुटलं सोनं शिलंगण म्हणजे नवरात्र बरं का शिलंगणाचं लुटलं सोनं दिवाळीला केलं येणं देव दिवाळीपर्यंत लावते मी पंट्या देव दिवाळीपर्यंत लावते मी पंट्या आल्या संक्रांती रेंट्या संक्रांतीचं पुरलं सुगड संक्रांतीचं पुरलं सुगड आली हळी पुनव होळी पुनवेचा खेळते मी रंग होळी पुनवेचा खेळते मी रंग आला पाडवा जवळ रंग ऐका हं होळी पुनवेचा खेळते मी रंग आला पाडवा जवळ रंग पाडव्याला उभारते गुढी पाडव्याला उभारते गुढी आणि संजय रावांबरोबर खेळते संसाराची सापशिडी राहिले ना सगळं लक्षात राहील ना स्मार्ट सगळ्यांनी आता सांगायचं किती किती सणांची नावं घेतली नाही असं दे असं सगळ्या सणांची नावं घेतली त्यांनी पूर्ण वर्षभरात येणाऱ्या सर्व सणांची नाव घेतली समृद्धीताईंनी जोरदार टाळ्या वाजवल्या असं आपण आता सूप बघितलंच इकडे आमची मनाली ताई किती सुंदर बघा सूप नाचवते आता ह्याच्यामध्ये तांदूळ दिसतात बघा ह्याच्यात हे तांदूळ ठेवले बरं का ही काय लागले तांदूळ आहे आता हे तांदूळ आहेत ना की कशी ती सूप नाचवते बघा हा 1 2 3 3 4 मंगळगौर घरात मैत्रिणींच्या घरात खेळ खेळू रात्रभर मंगळगौर घरात गणपतीच्या घरात खेळ खेळू रात्रभर तांदूळाची पात्र सूप माझ्या हातात लक्ष्मीची रे घरभर तांदूळाची पात्र सूप माझ्या हातात लक्ष्मीची रे घरभर लक्ष्मीची रे घरभर याच्यानंतर बघा सगळ्या सुनबाई आता इथपर्यंत रुळल्या बरं का आता तिच्या मैत्रिणी आल्या तिच्या मैत्रिणीचं काय नाव आहे जरा मध्ये पाठवा ना आमच्या मैत्रिणीला बाहेर सासूबाई सुनेला धाडा सोमू गोमू श्रुती आणि मनीषाताई सोमू गोमू तुम्ही काय म्हणलं या खेळामध्ये ना पदार्थ धरतात काही पदार्थ धरतात काही नाही धरत एक मिनिट एक त्याचा पदार्थ काढा अनुष्का त्यांना पदार्थ देईल हा हा तयार हा पदर धरून खेळायचा हा खेळ आहे वेगळाच खेळ आहे सोमू गोमू आता कोणी दिसणार नाही तुम्हाला का त्यांच्यात खेळणार आहे आणि म्हणूनच त्या मैत्रिणी म्हणतात बाई सासूबाई आमच्या मैत्रिणीला बाहेर झाला चला 1 2 3 3 4 सोमू गोमू सोमू गोमूचा नाळा सासूबाई सुनेला धाडा सोमू गोमू सोमू गोमू सोमू गोमूचा नाळा सासूबाई सुनेला धाडा सासूबाई सुनेला धाडा सासूबाई सुनेला धाडा आता बघा यांचा सगळ्यांचे बेट ठरले सगळ्यांचे बेट ठरले त्या मगाशी बघितलं ना मोत्यांचा बाजार पण होता कुठे 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 जायचंय तिला पण कुठे जायचंय आता बघा बघा कुठे कुठे कशा जातात आगोटा पागोटा आता आगोटा पागोटामध्ये त्या कुठे बघा श्रुतीताई आहे मनालीताई आहे मनीषा अनुजा आणि समृद्धी आगोटा पागोटा कुठे जायचंय बघा ना जा तयार 1 2 3 3 4 सगळे ओके हा 1 2 3 3 4 आगोटा पागोटा गाणी म्हणते पिंगोटा आगोटा पागोटा गाणी म्हणते पिंगोटा मजुरीच्या बाजारात जाणे म्हणते लाल साडी नेते म्हणते आगोटा पागोटा गाणे म्हणते पिंगोटा पिंपटीला जाईन म्हणते आम्ही पागला भेटीन म्हणते आगोटा पागोटा गाणे म्हणते पिंगोटा आगोटा पागोटा गाणे म्हणते पिंगोटा मोठे मोठे गोरेगाव आले ना मग तुम्ही लगेच आमच्या आशा पल्लवी केल्या आणखी चित्रपटात काम
बघा आता कशाने जायचं बरं? इथे तर सगळं आता मेट्रो पण आपल्याकडे येते, सगळं नवीन नवीन सगळी वाहनं उपलब्ध आहेत. पण तुम्हाला टांगा आठवतोय? टांगा आठवतोय? माहिती कोणाला टांगा? आता नवीन माहिती नाही जनरेशनला. घोडे असतात त्याच्यामध्ये. आपण इथे घोडे बघणार आहोत. आता ह्या घोडे होणार आहे तिकडे. आता कोण जर दोघे घोडे, त्या घोड्यांना आपण जोडूया टांग्याला आणि चला जाऊया. घोड्यासाठी चला. आता तयार? 1 2 3 3 4. किती तापाने माझा घोडा, किती तापाने माझा घोडा, आपली गली वाकडी पाय पेरी थोडा. बाजारात आल्या, सगळ्या आल्या. बाजाराची वाट पण धरली होती मगाशी. अगो बाई, त्या सुनेला काय बघायला मिळतंय? भांडण बघायला मिळतंय. भांडण असतं ना बाजारामध्ये, भांडण बघायला मिळतंय. आणि कोणाचं माहिती का? आता ही आपली मनाली ताई आणि अनुजा तयार. 2 मिनिटं बसायचंय. भांडण एकदम ऐकण्यासारखं, एकदम ऐकण्यासारखं. आता भांडणात सगळ्यांना इंटरेस्ट माय घेऊन सगळ्यांचे मोबाईलवर आले. भांडण चला 1 2 3 4. यूट्यूबवर टाकून द्या. अख्खा हॉल हसायला लागला. एकदम मोकळे झालो की नाही आपण? सांगा मला. भांडण ही अशी गोष्ट आहे की ती व्हायलाच पाहिजे. म्हणलं की नाही? कारण आफ्टर इफेक्ट आहे ना, तो बेस्ट आहे. एकदा भांडण झालं की आपल्याला कळतं. त्याचे असे टाइम बरोबर मिक्स आणि रुळते. ती सोल असते ना, ती अशी रुळते. हे जे सगळे खेळ आहेत ना, त्यांच्या मागे काही ना काहीतरी छोटे महत्व होतं. त्यावेळेला नव्हता मोबाईल, नव्हता TV, नव्हता OTT, नव्हता काय. होते काय? ह्या अशा सगळे खेळ. चला मग हळूहळू हा नात्यांचा बोट आहे ना, हा घट्ट विणला जातो. हा जो खूप एवढा घट्ट विणतो, मग त्याच्यातनं नाती समजायला लागतात. दीर कसा आहे, जाऊ कशी आहे, बहीण कशी आहे, नणंद कशी आहे, सासरची सगळी माणसं व्यवस्थित समजायला लागतात. मग चला तर आपण या बघूया गोफ कसा विणला जातो ते. गोफासाठी मी माझ्या मैत्रिणींना बोलावते इकडे. गोफ आहे ना, आपण असं एक टेक्निकली त्याचा मराठीतला 4चा आकडा आणि असा आपण बरोबर वेळेत आहोत ना. आणि बरोबर आपण तासाभराचा एक करू नंतर. हो जागा करून घेऊया. तयार आहे. गोपिणू की गोपिणू अर्ध्या रात्री गोपिणू
गरे घागरे पोटाला बरे पिठाची म्हातार एक काम करूया परत करूया परत करूया हां नाही नो एक एक दोन तीन चार गोपिणू की गोपिण विणू अर्ध्या रात्री गोपिणू गरे घागरे पोटाला बरे न फैत्याची म्हातारी म्हणे मेलीत मेली कटकट गेली कैद सोडतात बांधून नेली कैद पान काढलं म्हातारीचं डोकं गरे घागरे मेलीत मेली कटकट गेली कैद सोडतात बांधून नेली कैद पान काढलं म्हातारीचं डोकं फुटलं म्हातारीचं डोकं फुटलं सगळे नाती वगैरे सगळी मस्त तिला कळलेली आहे सासरचं गाव माझं गाव वाटायला लागलंय आपलं वाटायला लागलंय आता ह्याच्यानंतर काय तिला ना त्या सुनेला ना म्हणजे तुझ्या आईला हो का तर त्या सुनेला तिथला तिकडची सासरची ती नदी आणि तो परिसर खूपच आवडतो हे करा तुम्ही या. त्या तयार होत आहेत नौकेतनं विहार करायला ओके नौका विहार करायला तयार होतात मोठा तलाव आहे ना आपल्याकडे आहे ना तलाव ठीक आहे नदी आहे तिच्या गावी चेहरे सगळ्यांकडे पाहिजे आणि थोडं अंतर जेव्हा कळालो ती थोडं आणि आमचा मोठा मासा आहे ना तिकडे अंतर दिसतंय ना जरा तुम्ही बसून घ्या बरं नौका आमची तयार होते एकच मिनिट नौका तयार झाली वल्ल तयार घेतलं का अनुष्काने तसं का बाई गोड बाळते चला वल्लवणी तर बारीक आता बघा आपल्याला इथे 3 गोष्टी बघायच्या आहेत पहिली तर मधली सगळी त्यांची होडी चालली आहे शिडाची होडी आहे 2 शिड दिसत आहे तिकडे शिड 2 शिडाकडे वारं भरलंय एकदम जोरदार शिडाची होडी भरवते आपले आणि इथे तिकडे श्रुती अनुजा आणि इकडे मनीषा आणि मनालिताई होडी करणार आणि हे अतिशय स्किलचं काम आहे होडी करणं हे तर ह्या दोघी जोड्यांची होडी बघा नंतर 2च मिनिटांनी आमचे मासे बघा मासे पण येतात 4 मासे पैकी एक शार्क मासा आहे जरा जास्त मोठा आहे 1 2 3 4 वल्लवरे नाचवा हो वल्लवरे रामा 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 वल्लवरे रामा वल्लवरे रामा जाऊ नका नदीला काय विसरू नका नौका वगैरे सोडून द्या सासूबाई करून ती धुणी धुवायची आहे बसा आपले धुवायला हा नदीवरती आहे विसरू नका मग चला अरे तुम्ही पण धुणी धुणार छोट्या अच्छा बघा कोणाची धुणी धुवायला लागतील बच्चे कंपनी हा बघा आता काय करते सासूबाईचं धुणं आता तर मशीनच लागतं ना सगळीकडे सगळ्यांची एकत्र धुली जातात पण तसं नसतं जर आपल्याला एखादा माणूस आवडत नसेल तर त्याचं धुणं असतं ठीक आहे चला 1 2 3 3 4 सासूबाईंचं धुणं सासूबाईंचं धुणं पुसून नंदेचं धुणं नंदेचं धुणं यांचं धुणं असं ते तुझा ना मस्त असं म्हणतात ना आवाज जोरदार मस्त वेगळी आवडलं का तुला
पूर्ण खेळ आहे. आपल्याला खेळायचं आहे नंतर. आपण आता शेवटाकडे आलो. 2च खेळ आता आहेत. गाठोडी बांधा, कपड्यांची चला. किती सुंदर आहे बघा. एक छोटंसं गाठोडं, एक मोठंसं गाठोडं. एक आहे आमची गौरी आणि दुसरी गाथा. आणि मनीषाताई आणि अनुषाताई. गाठोड्यासाठी तयार. तयार. 1 2 3 3 4. आठवड केलं, गाठोड केलं, पडवीतल्या कोपऱ्यात लपवून ठेवलं, कपड्या संगे फिरू लागलं. लोकर बांधली, गाठोडी बांधून झाली व्यवस्थित. हा आता ही बच्चे कंपनी म्हणतात जरा जरा अजून पाण्यात खेळू द्या ना जरा. कामं तर झाली पण खेळलं कुठं झालंच नाही ना. तर जरा पाणी लाटा खेळूया, पाण्यात खेळूया थोडा वेळ. एक सुंदर खेळ पाणी लाटा. दादाची जी पार्टनर आहे ना पूर्वा, छोटी मैत्रीण आमची, मी सांगितलं तिची तब्येत नाही आहे ठीक, त्याच्यामुळे ती काही आलेली नाही आहे. पण असं पण समजूया की तिकडे पूर्वा आहे. तर मग पूर्वासाठी पण जोरदार करा, कारण ती प्रॅक्टिसला सतत होती. ती चिमुरडी मुलगी, गाथा एवढीच चिमुरडी मुलगी सतत होती प्रॅक्टिसला. आणि बिचारीची तब्येत बिघडली म्हणून आज आपल्याबरोबर नाही आली असते. तर ती आहे बरं का इकडे पूर्वा. हा दादा तिला ठेवून जायचं बरं का खेळायला पाण्यात. चला 1 2 3 4. पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा. पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा. पाणी जाऊ दे माझ्या साईला, माझ्या गाईला, माझ्या जोडीला. अडू नको ग माझ्या पाटाला, माझ्या पाटाला, माझ्या पाटाला. नाव सांगेन ग माझ्या आईला, माझ्या आईला, माझ्या आईला. पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा. पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा. पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा. काय खेळू, किती खेळू बघा, किती किती खेळ खेळू. एक आपण शेवटचा खेळू झिम्मा आणि नंतर करू याची सांगता. ठीक आहे, चला झिम्म्यासाठी सगळेजण तयार व्हा. जोड्या पकडा. जरा जरा पुढे का करण्याचे लागेल ना, पायरीच होत ना. तयार. राम राम एक मिनिट. तयार. राम राई साई सुट्य. आता एक साधा करूया. 1 2 3 3 4. 1 2 3 3 4. आज गोकुळात खेळतो हरी, राधिकेचे राज फुल जा तुझ्या घरी. आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिकेचे राज फुल जा तुझ्या घरी. आज गोकुळात सगळे. आपण दुसऱ्या प्रकारचा बघूया. हा आता राम राई साई सुट्य. हा नरशी माझं सुटलं. चला आपण लिहा राम राम राई साई सुट्य. आंबा पिकितो
लागून गेल्यापासून आल्यापासून चल चल गोविंदा येतो मधवरी गुलाल फेकितो या पुन्हा नाचाया आमच्या वेण्या झाल्या ह्यात एक वेणी मोकळी सोनाराची साखळी घडव घडव रे सोनारा माणिक मुलांच्या फुलवरा निर्भयाला फिरल्या नागोगी बेडी नागल्या लाल साधू बापाला मोठी साधू बापाला मोठी साधू बापाला मोठी साधू बापाला. बघा किती खेळ खेळलो वेळ कसा गेला काही कळलाच नाही. काय खेळू किती खेळू म्हणता म्हणता खेळलो 50 खेळ. किती 50 खेळ झपाट्याने खेळता खेळता गेला वेळेचा वेळ. मी एक माझ्या सगळ्या मैत्रिणींना विनंती करेन की त्यांनी त्यांची ओळख फर्स्ट तुम्ही केली करून दिली आहे चालेल ना? हां ठीक आहे. मंगळागौरीचे रंगले खेळ. मंगळागौरीचे रंगले खेळ लावला चैतन्याचा दिवा. मंगळागौरीचे रंगले खेळ लावला चैतन्याचा दिवा. निश्चय करू तुम्ही आणि आम्ही करूया जतन हा संस्कृतीचा ठेव. करूया जतन हा संस्कृतीचा ठेव. सुजनो सखी चैतन्य ग्रुपतर्फे आम्हा सर्वांच्याकडून विनम्र अभिवादन आणि आपला निरोप देतो. असाच लोक असू द्या, असंच प्रेम करा. आम्ही पुढच्या वर्षी अजून जोमाने सगळेजण आपल्यासमोर हजर आहोत आणि आपल्यातल्याच या बसलेल्या सगळ्या मैत्रिणींना सुद्धा घेऊन आपण अजून मोठा खेळ करू. सर्वांना मनापासून नमस्कार. खेळा माझं खेळा.
खेळा खेळा खेळा. चला लवकर. ओके ओके लवकर खेळा. हा लवकर खेळा लवकर खेळा लवकर खेळा खेळा खेळा. खेळा लवकर खेळा 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 लवकर खेळा खेळा खेळा. खेळा गर गर गिरकी तव्याची गिरकी हरवली माझी सोन्याची पिरकी हरवली माझी सोन्याची पिरकी हरवली माझी सोन्याची पिरकी. अभिलाषा अभिलाषा हा अभिलाषा जोरात जग घे जमिनीला जग घे आणि हात जोड आणि गाता 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 तव्यामध्ये बसून पद्मासन घालशील आणि मग बघ बरं बघ जमते का. बघा तव्यामध्ये बसून पद्मासन घालून हात घेऊन अशी पण करतात. श्राव्या बघ बरं तुला जमतंय. जोरात जर घ्या आणि अगदी मला समर्थ ठेवा अभिलाषा आणि जोरात जरा अंतर्निर्वाह करा. शाबास शाबास मागे
परात पतेली तामण तपेली घ्या बाई चमचा चमच्याला खाली परात पतेली तामण तपेली घ्या बाई चमचा परात पतेली तामण तपेली घ्या बाई चमचा मस्त 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 3 4 परात पतेली तामण तपेली घ्या बाई चमचा 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 तळी 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 कंबर लवली 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 आम तळी 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 कंबर लवली 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 आम तळी 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 कंबर लवली 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 माझ्या स्पीड प्रमाणे करायचं मॅडम स्लो म्हणते आम्ही तुम्ही एक काम करा माझ्या हाताकडे लक्ष ठेवा मी जेव्हा हात वरती घेईन तेव्हा तेव्हा स्लो असेल आणि हात मी असा तळी तळी कंबर लवली 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 आम तळी 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 कंबर लवली 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 आम तळी 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 कंबर लवली 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 आम तळी 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 कंबर लवली लवली आम तळी 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 कंबर लवली लवली स्लो आम तळी 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 कंबर लवली 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 किती लवचिक कंबर आहे सगळ्यांची एक मिनिट कोणी करू नका साई सुट्य आंबा पिकितो रस गळतो कोकणचा राजा झिमकेतो झिमकोडी झिम कमळाचा झिम एक मिनिट याच्यात ना एक मिनिट आंबा पिकितो रस गळतो कोकणचा राजा झिमकेतो झिमकोडी झिम कमळाचा झिम झिमकेला फुटून पुरी आल्यामधून सर सर गोविंदा येतो मधुरी गुलाल फेकितो जाया गुंडाना जाया आमच्या वेड्या खालाला एक वेळी मोकळी सोनाराची साखळी घडव घडव रे सोनारा माई मोगऱ्यांच्या जीवनाला 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 आम्ही दोघी वेगळी लाडता लाड सांगू बापाला मोती मागू बापाला मोती मागू बापाला मोती मागू बापाला आता परत एकदा फास्ट यो ओके